तर दिल्लीमध्ये आपच्या दणदणीत पराभवामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. अरविंद केजरीवाल यांचं राजकीय भवितव्य काय असणार, तसंच अरविंद केजरीवाल कथित मद्य घोटाळा प्रकरणी पुन्हा जेलमध्ये जातील का, पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. मैं जेल जाऊंगा कि नहीं जाऊंगा ये आपके हाथ में है, और अगर आपने कमल का बटन दबाया तो मुझे दोबारा जेल जाना पड़ेगा. तो जो लोग मुझे जेल भेजना चाहते हैं कमल दबा देना. कमळाचं बटन दाबलं तर मी जेलमध्ये जाईन अशी भीती अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यक्त केली होती. त्यांनी व्यक्त केलेली भीती सत्य ठरणार तर नाही ना, अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत कमळ फुलल्यामुळे झाडूची पार वाताहत झाली आहे. परिणामी आम आदमी पार्टी आणि पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचं राजकीय भविष्य संकटात सापडलंय. अरविंद केजरीवाल यांनी जनतेने दिलेला कौल स्वीकारलाय. जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं. जनता का निर्णय सर माथे पर. मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं. सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलंय. मात्र दिल्ली गमावल्यामुळे आपवर काय परिणाम होऊ शकतात ते आता पाहूया. दिल्लीतल्या सत्तेमुळे देशभरात छाप उमटवण्यात आप यशस्वी ठरली होती. दिल्ली मॉडेलमुळे आपचा इतर राज्यात विस्तार होत होता. मात्र आता दिल्ली गमावल्यामुळे आपचं वेगळेपण संपलंय. अरविंद केजरीवाल स्वतःच पराभूत झाले. त्यामुळे त्यांना पक्षावर पकड ठेवणं कठीण जाऊ शकतं. अरविंद केजरीवाल यांच्या समोर हेच एक संकट नाहीये, तर त्यांना अटक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीतील कथित मद्य घोटाळा त्यांना पुन्हा जेलवारी घडवू शकतो. नेमका हा कथित मद्य घोटाळा काय होता ते आता पाहूया. कोरोनाच्या काळात मद्य विक्रेत्यांनी परवाना शुल्क माफ करण्यासाठी दिल्ली सरकारसोबत संपर्क साधला होता. त्यामुळे सरकारनं परवाना शुल्कात 24% सूट दिली होती. यामुळे परवानाधारकांना अवाजवी फायदा झाला. मात्र सरकारचं 144 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. या प्रकरणात ईडीच्या तपासानंतर 21 मार्च 2024 रोजी केजरीवालांना अटक झाली होती. तर 13 सप्टेंबर 2024 रोजी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. मात्र आता दिल्लीतली सत्ता हातातून गेल्यामुळे अरविंद केजरीवाल यांचं राजकीय वजन कमी झालंय. त्यातच कथित मद्य घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं स्पष्ट होतंय. परिणामी एकीकडे पक्षाचं अस्तित्व आणि दुसरीकडे अटकेची शक्यता, अशी दुहेरी लढाई अरविंद केजरीवाल यांना लढावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.